Hello, dear students. Here Dilip Jadhav sir. We are learning the 8th chapter of General Science of Standard 8, Pollution. We have seen information about earlier the air pollution. Now we'll move to the next point, water pollution. Water is said to be polluted when it becomes unclean, when poisonous due to mixing of natural or artificial unwanted material. So fresh water or marine water pollution includes physical, chemical and biological changes. जेव्हा पाणी हे पिण्यासाठी, निसर्गासाठी, आरोग्यासाठी घातक असते त्यावेळेला पाण्याचे प्रदूषण झालेले आहे असे समजावे. मग नैसर्गिकरित्या असेल, रासायनिक दृष्टी असेल किंवा जीवशास्त्रीय दृष्टी असेल, कोणत्याही मार्गाने जेव्हा असा बदल घडतो तेव्हा पाणी प्रदूषित झालेलं आहे असं समजायचं. न वॉटर पोल्युटंट्स म्हणजे पाण्याचे प्रदूषक कोणते घटक पाण्याचं प्रदूषण घडवून आणतात? बायोलॉजिकल पोल्युटंट्स, जीवशास्त्रीय प्रदूषके. वॉटर डज नॉट रिमेन पोर्टेबल ड्यू टू अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाइट्स etc. जेव्हा पाण्यामध्ये अल्गी म्हणजे शैवाल, जीवाणू, विषाणू, आदिजीव असे प्रमाणापेक्षा जास्त मिसळतात तेव्हा ते पिण्यायोग्य राहत नाही, वापरायोग्य राहत नाही. इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स दॅट आर लाईक फाईन सँड, डस्ट, सॉईल, पेस्टिसाइड्स etc. जेव्हा त्याच्यामध्ये अतिजास्त प्रमाणात वाळूचे कण, धुळीचे कण, मातीचे कण किंवा खताचे, कीटकनाशकांचे कण मिसळतात त्याला इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स असं म्हणतात. ऑर्गॅनिक पोल्युटंट्स वीडसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, फर्टिलायझर, सिवेज, इंडस्ट्रियल इफ्युलंट्स etc. कारखान्यातील जे प्रवाही पदार्थ असतात, तृणनाशक असतात, असे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून येतात आणि त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण वाढतं. नाउ reasons of water pollution. Here we will see the two reasons, natural reasons and man-made reasons. नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे. Now natural reasons. Aquatic seeds or weeds you may say. म्हणजे पाण्यामध्ये असलेले जरी तृण असतात त्याचा परिणाम काय होतो? डिप्लेशन इन ऑक्सिजन अँड चेंजेस इन नॅचरल क्वालिटीज ऑफ वॉटर. ऑक्सिजनची क्षमता घटते कारण आतली वनस्पती आहे ती पाण्यामधील ऑक्सिजन खेचून घेते. डिकम्पोजिंग ऑफ मॅटर, डिकम्पोजिंग बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. पाण्यामध्ये टाकलेले आहे प्राणी, वनस्पती असतात ते कुजल्यामुळे. मड अँड स्लज, माती मिसळल्यामुळे, चिखल मिसळल्यामुळे. सॉईल इरोजन, मेनी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर ॲडेड टू वॉटर ड्यू टू द सॉईल इरोजन. मातीचं खच्चीकरण होतं नाही, याच्यामुळे अनेक जैविक अजैविक घटक पाण्यामध्ये मिसळतात. मायक्रोब्स लाईक फंगी अँड बॅक्टेरिया हे पाण्यामध्ये मिसळल्यामुळे. अल्गी, एक्सेसिव्ह अल्गी, जास्त प्रमाणात जर शैवाल असेल तर. अँड नेमॅटोड्स, नेमॅटोड्स म्हणजे मातीमध्ये असणारे लांब असे किडे असतात. हे किडे जर अतिप्रमाणात असतील आणि ते पाण्यामध्ये गेले तर. नो मॅनमेड रिझन्स. व्हॉट आर द मॅनमेड रिझन्स? डोमेस्टिक वेस्ट, घरगुती कचरा पाण्यामध्ये वाहत जातो. इंडस्ट्रियल इफ्युलंट्स, कारखान्यातील प्रवाही पदार्थ वाहत पाण्यामध्ये गेल्यामुळे प्रदूषण होतं. ऑइल स्पॉइलेज, कधीकधी जहाजांच्यामध्ये तेल असतं त्याची गळती होते आणि याच्यामुळेही पाणी प्रदूषण होतं. यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स, मानव जास्ती असतं या कीटकनाशकांचा आणि केमिकल खतांचा वापर करतो, हे वाहत पाण्यामध्ये जातात. अँड अदर रिझन्स, अनेक कारणं आहेत
disposal of human waste, washing of clothes, decomposing hemp, flax in water, disposal of ashes, मृतानंतर त्यांची अस्थि विसर्जित केली जाते, कपडे धुतले जातात, मानवाचं वेस्ट पाण्यामध्ये मिसळलं जातं आणि याचा परिणाम इफेक्ट ऑफ वॉटर पोल्युशन. काय परिणाम होतो? इफेक्ट ऑन ह्युमन बीइंग. इट मे कॉज हिपॅटिस, टायफॉइड डिसीजेस, स्किन अँड अलायमेंटरी कॅनल असे रोग होऊ शकतात. अलायमेंट्स ऑफ लिव्हर, किडनी, ब्रेन या आपल्या शरीरातला अवयव परिणाम होऊ शकतो. इफेक्ट्स ऑन इकोसिस्टम, प्लांट ग्रोथ रिटार्डेड, लॉस ऑफ प्लांट स्पेसीज. इट हॅज many effects on the environment. Oxygen level decreases. It has effect on the aquatic animals, death of aquatic animals, adverse effect on seabird. Other effects, इतर काही कारणं आहेत. चेंजेस इन फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ऑफ वॉटर, पाण्याचे रासायनिक भौतिक गुणधर्म बदलले जातात. चेंजेस इन नॅचरल कलर अँड टेस्ट, पाण्याची इतर टेस्ट असते ती टेस्टसुद्धा बदलते. देन द लास्ट वन, सॉईल पोल्युशन. आउट ऑफ द टोटल अँड व्हेरी लेस एरिया ऑफ लँड इज अवेलेबल फॉर ह्युमन. तुम्हाला माहिती आहे की एकूण जे भूमीचं क्षेत्र आहे पृथ्वीवर त्यातली फार कमी भूमी, कमी मानवाच्या उपयोगासाठी अवलंबून आहे. Soil is said to be polluted when there are changes in its physical, biological and chemical properties. मग असे पाहिल्याप्रमाणे जेव्हा मातीचे भौतिक, जैवशास्त्रीय आणि रासायनिक गुणधर्म बदलता मूळ असलेले, तेव्हा ओळखायचे की मातीचं प्रदूषण झालं आहे. इट्स फर्टिलिटी डिक्रीजेस ड्यू टू इदर नॅचरल ऑर मॅनमेड रिझन्स. नैसर्गिक कारणामुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळे तिची धारण क्षमता कमी होते. The effects of soil pollution. Soil fertility decreases. Number 2, due to mixing of salty, acidic water from industry, radioactive and other pollutants enter and passes through food chain. Problems of water pollution increases. When the soil pollution increases, ultimately the water pollution increases. Whatever the pollutants are present in the soil, ultimately they flow with the help of rainwater through river up to the sea. It means when soil pollution increases, ultimately the water pollution increases. Relationship of soil pollution with air and water pollution. If wet waste is dumped or wrong places instead of composing, pathogens grow upon it, which are then mixed with water, causing water pollution. Means soil pollution is interrelated with water pollution and air pollution. There is a pollution prevention control board is there. Water Pollution and Prevention Act 1974. Air Pollution and Prevention Act 1981. Environmental Protection Act 1981. So there are very laws and rules to protect the environment. Various laws implemented, and these laws are acted. All the governing bodies like municipalities, district councils, Panchayat Samiti, Gram Panchayat, etc. follow the laws about pollution control and try to control all these activities to control the pollution. This is the last video, dear friends. So listen this video again and again, and I will provide you notes. Thank you very much. Take care.